सर्वांना क्रांतिकारी जय भीम. प्रथमतः तुमचे माझ्या चॅनलवरती आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक खूप खूप स्वागत करते. आज आहे रमाई माता जयंती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जशी आपण अतिशय मोठ्या उत्साहात साजरी करतो, तशीच आम्ही रमाई जयंती ही तितक्यात उत्साहात साजरी करतो. या ठिकाणी खूप छान आणि मस्त असे रमाई जयंतीचे प्लॅनिंग करण्यात आलेले होते. सायंकाळी 6:30च्या सुमारास आम्ही जयंती साजरी करण्यासाठी या मंचावरती उपस्थित झालो होतो. या ठिकाणी महिला आणि लहान मुलांचा विशेष सहभाग होता. मोठी मंडळ ही होतीच सर्वांना गाईड करण्यासाठी. तर ह्यावेळेस आम्ही खूप मजाही केली आणि खूप भारी वाटलं हे जयंतीला गेल्यानंतर. लहान मुलांना तर विशेषतः खरंच खूप मस्त असं वाटलं. त्यागमूर्ती रमाई होत्या म्हणूनच आपला गाडा इथपर्यंत व्यवस्थित येऊ शकला. त्या जर त्यागमूर्ती नसत्या तर खूप काही अडचणी आपल्याला आल्या असत्या. अजूनही त्यांनी केलेला जो त्याग आहे त्याची आपल्याला जाणीव राहावी आणि आपल्या नवीन पिढीलाही या त्यागाबद्दल माहिती असावी, म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन अतिशय व्यवस्थित पद्धतीने करण्यात आले होते. सर्व कार्यक्रम जो आहे तो महिलांनी व्यवस्थितरित्या पार पडला. याचे अध्यक्षस्थान सर्व महिलांचा यामध्ये विशेष असा सहभाग होता. सर्वांनी स्वतःचे जे विचार आहेत ना ते व्यक्त केले. मीही माझ्या चारही अपत्यांना घेऊन गेले होते. कॅमेरा हा माझ्याकडे नव्हता, माझा मोबाईल माझ्याकडे नव्हता. हा मोबाईल जो आहे तो माझ्या छोट्या मुलीकडे होता, कारण ती खूप मस्ती करत होती आणि तिला काहीतरी करून मला शांत करायचे होते. म्हणून मी तिला म्हटलं की बाळा तू आता शूट करणार आहेस, म्हणून हा जो पूर्ण व्हिडिओ आहे ना हा तिनेच शूट केलेला आहे. काही ठिकाणी खूप फास्ट झाले आहे, काही ठिकाणी स्लो झालेले आहे, पण तिला शांत ठेवून मला कार्यक्रमाकडे लक्ष देणे हे खूप गरजेचं होतं. म्हणून मी तिच्याकडे मोबाईल देऊन टाकला होता, पण तिनेही तिला जसं जमले तसं व्यवस्थित तिने शूट करण्याचा प्रयत्न केला आहे. वयाचं खूप कमी आहे, त्यामुळे स्वातंत्र्य द्यावं लागतं. कुठे कुठे गेल्यानंतर ॲडजस्ट करावं लागतं आणि ते करत अतिशय संस्कार आपल्याला करावे लागतात. तरच आपली जी पुढची पिढी आहे ती अतिशय व्यवस्थित अशी घडली जाते. जर आपण मुलांवरती व्यवस्थित संस्कार नाही केले तर काय परिणाम होतात हे आपण रोज सोशल मीडियावरती पाहतच आहोत. या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे लहान मुलांनी सुद्धा आपले विचार जे आहेत ते अतिशय मनमोकळेपणाने आणि खूप सुंदररित्या इथे प्रेझेंट केले होते. या ठिकाणी एका छोट्या नवयुवकाने ही सुंदर अशी गीत सादर केले, ते मी तुम्हाला दाखवत आहे. एका चेहऱ्यात 9 कोटी चेहरे, एका चेहऱ्यात 9 कोटी चेहरे, रमायसी लोरी मिळाली गुलमोहरी रूपाचा तुम्हाला. पतीला बोले परदेसी जावे, आल्या संधी सोने करावे. पतीला बोले परदेसी जावे, आल्या संधीचे सोने करावे. उच्च शिक्षण कराया भीमाला, उच्च शिक्षण कराया भीमाला. प्रेरणेची शिदोरी मिळाली गुलमोहरी रूपाच्या भीमाला. साजरी गुलमोहरी मिळाली, एका चेहऱ्यात 9 कोटी चेहरे, एका चेहऱ्यात 9 कोटी चेहरे, रमायसी बिलोरी मिळाली गुलमोहरी रूपाच्या भीमा. या गोड मुलीने अतिशय सुंदर असं गोड गायन इथे सादर केलं आहे. तुम्ही ऐकून खूप खुश व्हाल, नक्की ऐका. ही दीदी खूप छोटी आहे, तिला थोडासा कॉन्फिडन्स कमी आहे, पण ती तिच्या पप्पाकडून त्याबद्दलचं गायडन्स घेत आहे. आणि मुलांना असेच लहानपणी छोटे छोटे जे मंच मिळाले तर मुले गरुड घ्यायला जास्त वेळ लावत नाहीत, त्यामुळे अखिल विश्वाला शांततेचा समतेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज व सर्व समतावादी महापुरुषांना माझे विनम्र अभिवादन.
केले माझ्या अभिमाने जाण त्याची तुम्हाला उद्याने भारताला जाती जाती फुल गमविले इथे बाभिमाने दुःख जाईले त्याची रमाने चळवळीत आता बाभिमाच्या चळवळीत आता बाभिमाच्या तुम्ही बैमान होऊ नका रे पाण्यासाठी संघर्ष होता माझा सन्मान नशिबी नव्हता आज जगतो आम्ही सन्मानाने आज जगतो आम्ही सन्मानाने पुण्याई भीमाची जाणे असू द्या रे भीमामुळे झाले आमचे सोने पण आणखी तरी तो यगाने फुले शाहो आणि भीमाच्या फुले शाहो आणि भीमाच्या विचारांची तुम्ही पायी कपारे कष्ट केले माझ्या अभिमाने जाण त्याची तुम्हाला उद्याने संविधान दिले भारताला जाती जाती वाटू नका रे माझ्या भीमाच्या नावाचं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमान माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमान 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 माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमान असं मधुर मंजुळ वाणी ऐका रमाईची कहाणी ऐका रमाईची कहाणी ऐका रमाईची कहाणी असं मधुर मंजुळ वाणी ऐका रमाईची कहाणी वागे घरात नेमान हो वागे घरात नेमान कुंकू लावील रमान 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 माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमान नाही केली आशा सोन्याची करी चिंता सदा धन्याची करी चिंता सदा धन्याची करी चिंता सदा धन्याची नाही केली आशा सोन्याची करी चिंता सदा धन्याची ठेवी पतीचा सन्मान हो ठेवी पतीचा सन्मान कुंकू लावील रमान 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 माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमान रमा उपवाशी राहिली दीनदलितांची माऊली दीनदलितांची माऊली दीनदलितांची माऊली रमा उपवाशी राहिली दीनदलितांची माऊली नाव कमविल श्रमान हो नाव कमविल श्रमान कुंकू लावील रमान 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 माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमान काळी नंद अशी ही माई झाली 9 कोटीची आई झाली 9 कोटीची आई झाली 9 कोटीची आई काळी नंद अशी ही माई झाली 9 कोटीची आई ती वागली प्रेमान हो ती वागली प्रेमान कुंकू लावील रमान
माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमान, कुंकू लाविलं रमान, कुंकू लाविलं रमान, कुंकू लाविलं रमान, कुंकू लाविलं रमान. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमान, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविलं रमान. एक अष्टपैलू असं सर्वगुण संपन्न असे सर आहेत. तुम्ही विनंती करतो की एक गीत आपण या ठिकाणी म्हणावं, थोडीशी कार्यक्रमाची शोभा वाढवावी. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी साडेवाटपासून कार्यक्रम झाला, पण माझ्या मुलीने तो शूट केला नाही. आज शूट तिच्या वेळेप्रमाणे होते, त्यामुळे मला तो आग्रह करता आला नाही. कारण ती जर ओरडत बसली असती तर कार्यक्रमामध्ये सर्वांना डिस्टर्ब झाले असते. म्हणून मी तिला काही बोलले नाही. जशी मी तशी उत्तरं देत होते. तर या शेवटी एक फोटो घेतला आणि त्यानंतर कार्यक्रमाचे खूप छान पोजमध्ये सुंदर असे फोटो घेतले आणि सर्वांनी या जयंतीचा उत्सव जो आहे मस्त असा एन्जॉय केला. जेवढे देता येतील तेवढे संस्कार दिले आणि रमाईचा जो त्याग आहे तो मनोमन असा अनुभवला की खरंच त्यांनी एवढा जर त्याग केला नसता तर आपण इथपर्यंत पोहोचूच शकलो नसतो. या ठिकाणी मीनाताई शिंदे या त्यांच्या छोट्याशा नातीलाही घेऊन आल्या होत्या, त्यांच्या सुनबाईसोबत होत्या आणि सर्वात विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सर्व सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होते. खूप दिवसानंतर अशा काही कार्यक्रमांमध्ये सर्वांच्या भेटीगाठी झाल्या तर खरंच मनाला खूप खूप भारी वाटतं. केव्हा जयंती 6:30ला सुरू झाली आणि कधी 9:30 वाजले हे सुद्धा कळाले नाही. पण खरंच खूप खूप भारी असे वाटले. ही छोटी दिदी ना खूप क्यूट आहे, खूप खूप सुंदर असे गाणे गाती. माझी दिदी ही जेव्हा एवढी होती तेव्हा ती खूप सुंदर गाणे गायची. नंतर मी यांच्या मम्मीसोबत थोडंसं डिस्कशन केलं हिच्या गाण्यांबद्दल आणि क्लासेसबद्दल. लहान मुलांनी तर या ठिकाणी खूप खूप एन्जॉय केला, त्यांना खूप भारी आणि मस्त असं वाटलं. तुम्ही तुमच्या भागामध्ये रमाई जयंती साजरी केली की नाही हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. परत एकदा सर्वांना क्रांतिकारी जय भीम. चला तर मग परत भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना परत एकदा टेक केअर, बाय बाय आणि सर्वांना जय भीम.